मूळव्याध म्हणजे एक सोपं जर सांगायचं झालं सोप्या भाषेत अगदी, तो म्हणजे रक्तवाहिनीला आलेला फुगा असं म्हणू शकतो आपण. तर त्याचे दोन प्रकार असू शकतात. म्हणजे हा गुदद्वाराच्या बाहेरच्या बाजूलाही होऊ शकतो आणि गुदद्वाराच्या आतल्या बाजूलाही होऊ शकतो. इंटरनल पाईल जेव्हा असतात आणि ते पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असतात तर दुर्दैवाने पेशंटला असं समजू नाही शकत. फोर्थ स्टेज जी असते त्याच्यामध्ये तो आतल्या मूळव्याधीचा भाग बाहेर येऊन अडकूनच बसतो. मग तो पेशंटला बोटाने ढकलावा लागतो कधी कधी. तर असे थर्ड आणि फोर्थ स्टेजमधले जे इंटरनल पाईल्स आहेत ते मात्र पेशंटला समजू शकतात. पर्टिक्युलरली मूळव्याधीत होणारं ब्लिडिंग जे असतं त्याच्यामध्ये वेदना नसते. हा खूप मोठा आयडेंटिफिकेशनचा भाग पेशंटनी लक्षात घ्यायला पाहिजे की पेनलेस ब्लिडिंग आम्ही त्याला म्हणतो. कडक संडासला होते आणि संडास घासून गुदद्वाराच्या मधून बाहेर पडते तेव्हा अशा प्रकारचा स्क्रॅच किंवा जखमा त्या भागात होतात ज्याला फिशर म्हणतात. आपल्या लाईफस्टाईलमध्ये सगळं आहे. म्हणजे कोरडं खाणं, भरभर जेवणं, जेवताना पाणी न पिणं, नमस्कार मित्रांनो, यथार्थ टॉक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक नवीन पॉडकास्टवर. हा आपला दुसरा पॉडकास्ट डॉक्टर बापट सरांसोबत. आज आपण असे दोन आजारावरती डिस्कस करणार आहोत ज्यांच्यावरती लोक बोलायला खूप संकोच करतात, खूप लाजतात. ते आजार म्हणजे मूळव्याध आणि फिशर. आता हे मूळव्याध आणि फिशर हे काय असतं, हे कशामुळे होतात, किंवा हे जे मूळ कारण काय, ह्याची प्रोसेस काय, हे कसे बरं होतात, ह्यावरती आज आपण सखोल डिस्कस करणार आहोत डॉक्टर बापट सरांसोबत. तर माझ्यासोबत हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर जर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही पहिला पार्ट जर नसेल बघितला तर मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ती प्लीज चेकआउट करा आणि मग ह्या पॉडकास्टचा फायदा उचला. चला सुरुवात करूया. नमस्कार सर, पुन्हा एकदा तुमचं यथार्थ टॉक्समध्ये. हे जे दोन आजार आहेत मूळव्याध आणि फिशर, तर मी असा एक्सपिरियन्स केला असं सामान्य माणूस, जे माझ्या अवतीभोवती, की मूळव्याध जे लोक ज्यांना लोकांना होतो ते लोक संकोच करतात सांगायला, किंवा नाही का, म्हणजे लपून ठेवतात, किंवा जेवढ्या फ्लोनी किंवा त्या ह्याच्यानी एक्सप्रेस नाही करतात. ते ठीक आहे, ते होत राहतं, पण हा आजार नेमकं होतो का आणि हे लोक सांगत का नाही? मूळव्याध आणि फिशर, खरं म्हणजे ना या दोन्ही आजारांबद्दल पुरेशी जनजागृतीच नाही आहे. त्यामुळं आपल्या समाजात हे नक्की आजार काय आहेत हेच माहीत नाही आणि त्याच्यामुळे त्याचे उपचार काय आहेत हेही माहीत नाही. आणि त्यामुळं तो आजार योग्य दिशेने ट्रीट न झाल्यामुळे तो बराही होत नाही. आणि मग तो बरा होत नाही म्हणल्यानंतर कदाचित तो विषय जास्त संकोच करून लपवला जातो, अशी शक्यता खूप जास्त आहे. ओके, आता पहिला आपण मूळव्याध, पाईल्स किंवा पाईल्स ह्यावरती आपण डिस्कस करूया. हे मूळव्याध म्हणजे काय सर? आता मूळव्याध हा जो विषय आहे ना तो आपण एका मॉडेलच्या माध्यमातून बघूया. आता ह्या मॉडेलमध्ये तुम्ही बघू शकता, मूळव्याध म्हणजे एक सोपं जर सांगायचं झालं सोप्या भाषेत अगदी, तो म्हणजे रक्तवाहिनीला आलेला फुगा असं म्हणू शकतो आपण. तर त्याचे दोन प्रकार असू शकतात. म्हणजे हा गुदद्वाराच्या बाहेरच्या बाजूलाही होऊ शकतो आणि गुदद्वाराच्या आतल्या बाजूलाही होऊ शकतो. तुम्ही या मॉडेलमध्ये बघू शकता की बाहेरच्या बाजूला म्हणजे अशा प्रकारचा मूळव्याधीचा कोंब दिसू शकतो आणि आतल्या बाजूची मूळव्याध म्हणजे ही अशा प्रकारची असते. हां, हा जो मोठा स्पॉट दिसतोय हा अशा प्रकारची आतल्या बाजूची मूळव्याध असते. आता हा नेमका आजार का होतो? आता आपण जसं बघितलं की मूळव्याध म्हणजे रक्तवाहिनीला आलेला फुगा. आता तो फुगा म्हणजे काय होतं, आता आपण साधा जरी फुगवला तरी त्याच्यासाठी आपण काय करत असतो, हवा फुंकतो त्याच्यामध्ये. तसंच कोणत्याही कारणाने जर गुदद्वाराच्या भागातल्या रक्तवाहिन्यांवर दाब पडला तर त्याला अशा प्रकारचा एक फुगा येतो ज्याला आपण मूळव्याध म्हणतो. आता हा दाब कशामुळे पडू शकतो, तर एखाद्याला खूपच जुलाब झाले, 8-10 जुलाब झाले तरी त्या जागेला दाब पडू शकतो. एखाद्याला पोट साफ होत नाही आहे, संडास कडक होते आहे तरी दाब पडू शकतो. एखाद्यानी पोट साफ होत नाही म्हणून जोर करायची सवय लागली एखाद्याला, तरी तो प्रेशर देऊन देऊन या प्रकारचा दाब वाढवतो आणि मूळव्याधीची निर्मिती करतो. त्यामुळं
मूळव्याध होण्याची ही 2-3 महत्त्वाची कारणं असू शकतात. हे मूळव्याध होण्याचे काही प्रकार वगैरे आहेत का काय, म्हणजे ह्याच्यामध्ये काही टाईप्स आहेत का पायल्सचे काय? हां, तर आता मूळव्याधीचे प्रमुख 2 डिव्हिजन आहेत. एक तर गुदद्वाराच्या बाहेर दिसणारी ती एक्सटर्नल पाईल किंवा बाह्य मूळव्याध असं म्हणू शकतो आपण. आणि त्याच्या आतमध्ये दिसणारी ही इंटरनल पाईल्स असं म्हणू शकतो. आता इंटरनल पाईलसुद्धा 4 स्टेजेसमध्ये आम्ही डायग्नोस करतो. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेज. असे त्याची जशी लांबी वाढत जाईल त्या लांबीनुसार त्याच्या स्टेजेस बदलतात. त्यानुसार त्याचं एक आयडेंटिफिकेशन आम्ही केलेलं आहे. तर असे 2 प्रकार आपण त्याचे प्राधान्याने समजून घेऊ शकतो. ओके, ओके, ओके. आता समजा मला झालंय, समजा पाईल्स मला झालंय. हे मला कसं कळणार किंवा काय असते प्रोसेस ह्याची? खूपदा काय आहे, इंटरनल पाईल जेव्हा असतात आणि ते पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असतात तर दुर्दैवाने पेशंटला असं समजू नाही शकत. कारण कदाचित काही लक्षणं नसतात पेशंटला. पण जेव्हा इंटरनल पाईल्स थर्ड स्टेजला जातात तेव्हा ते काही अंशी एक मांसल भाग गुदद्वाराच्या जागेतनं बाहेर आल्यासारखा फील येतो पेशंटला आणि तो परत आत गेल्यासारखा वाटतो. किंवा फोर्थ स्टेज जी असते त्याच्यामध्ये तो आतल्या मूळव्याधीचा भाग बाहेर येऊन अडकूनच बसतो. मग तो पेशंटला बोटाने ढकलावा लागतो कधी कधी. तर असे थर्ड आणि फोर्थ स्टेजमधले जे इंटरनल पाईल्स आहेत ते मात्र पेशंटला समजू शकतात. एक्सटर्नल पाईल्स हाताला पेशंटला कुणालाही गुदद्वाराच्या बाह्य बाजूला जेव्हा वाढ होते त्या ह्याची तर मांसल भाग एक हाताला लागतो. सो त्याच्यावरनं पण पेशंटला अंदाज येऊ शकतो की आपल्याला बाहेरच्या बाजूची मूळव्याध आहे. पण पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमधली मूळव्याध ही कदाचित पेशंटला आयडेंटिफाय नाही होत. ओके, ओके, ओके. कारण पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमधल्या मूळव्याधीमध्ये फारशी कुठली लक्षणं नसतात, वेदना नसते, बऱ्याचदा ब्लिडिंगही नसतं. त्यामुळं पेशंटला पहिल्या 2 स्टेजमधल्या मूळव्याध इंटरनल पाईल्स पर्टिक्युलरली नाही समजत. पण आता हे ब्लीडिंग का होतं बरं? मगाशी जसं मी म्हटलं की फुग्याचं उदाहरण दिलं. तुम्ही फुग्यात खूप हवा भरत गेला तर काय होईल, एक स्टेजला फुगा फुटून जाईल. तसंच त्या रक्तवाहिनीला जो फुगा आलेला आहे त्याची एक लिमिट आहे. त्याच्यापेक्षा जास्त दाब पडत राहिला सातत्याने किंवा त्याचा जो वरचा आतला एक थर असतो त्वचेचा जो सेन्सिटिव्ह असतो तो पातळ होत जातो आणि एक स्टेजला ते प्रेशर जास्त पडल्याने तो पण फुगा फुटतो आणि त्यातनं ब्लिडिंग होतं. पर्टिक्युलरली मूळव्याधीत होणारं ब्लिडिंग जे असतं त्याच्यामध्ये वेदना नसते. हा खूप मोठा आयडेंटिफिकेशनचा भाग पेशंटनी लक्षात घ्यायला पाहिजे की पेनलेस ब्लिडिंग आम्ही त्याला म्हणतो. आणि ते बऱ्यापैकी जास्त असतं, म्हणजे काही थेंब किंवा चमचाभर पण असू शकतं. इतक्या क्वांटिटीत जेव्हा ब्लिडिंग होतं तेव्हा पेशंटला साधारण अंदाज यायला पाहिजे की आपल्याला हे ब्लिडिंग इंटरनल पाईल्समधनं आहे आणि ते फ्रेश ब्लड असतं. आता आपण फिशरवरती वळूया. तर हा फिशर हा मूळव्याधाचा एक भाग आहे का हा वेगळाच आजार आहे किंवा हा काय आहे? फिशर हा पूर्णपणे वेगळा आजार आहे. फिशर म्हणजे काय तर ते आपण आता या मॉडेलमध्ये बघूया. आता या मॉडेलमध्ये तुम्ही जर बघितलं तर अशी एक लाल रेष दिसते तुम्हाला. तर जेव्हा पेशंटला कॉन्स्टिपेशन होतं किंवा कडक संडासला होते आणि संडास घासून गुदद्वाराच्या मधून बाहेर पडते तेव्हा अशा प्रकारचा स्क्रॅच किंवा जखमा त्या भागात होतात ज्याला फिशर म्हणतात. आपण मगाशी जे बघितलं ते मूळव्याध म्हणजे रक्तवाहिनीला आलेला फुगा आहे आणि फिशर म्हणजे ही जखम आहे त्या जागेत आलेली, ओरखाडा म्हणू शकतो आपण त्याला. मग ही 1 असू शकते, 2 असू शकतात, 4 पण असू शकतात. त्यामुळे हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आजार आहेत. मग त्या सेन्सिटिव्ह पार्टमध्ये एवढे सगळे येतात हे? हो, या चित्रात जेवढे आजार दिसत आहेत या 7-8 आजारांमध्ये सगळ्यांमध्ये ब्लिडिंग होऊ शकतं, सगळ्यांमध्ये वेदना असू शकते. त्यामुळे गुदद्वारामधनं होणारं ब्लिडिंग किंवा रक्तस्राव म्हणजे ती मूळव्याधच झाली आहे हा लोकांनी डोक्यातनं गैरसमज काढून टाकावा. कारण याचं योग्य निदान करूनच उपचार करणं बरं राहील. नाहीतर मग ह्यापैकी कुठला आजार आहे आपल्याला हे कुणालाच कळणार नाही आणि अंदाजे उपचार करत राहतात लोक आणि त्याच्यात खूप मोठं नुकसान होईल. ओके, ओके. आणि हे लाल कलरच असतं का? जखम कुठेही झाली की ती लाल रंगाची दिसते. तो ओरखडा पण तसाच असतो. आता हे ह्याचं मूळ कारण काय, म्हणजे हे का होतं? आपल्या लाईफस्टाईलमध्ये सगळं आहे. म्हणजे कोरडं खाणं,
भरभर जेवणं, जेवताना पाणी न पिणं किंवा चिकट पदार्थ खाण्यात जास्त असणं, म्हणजे उदाहरणार्थ चीज असेल, पनीर असेल, खूप जास्त प्रमाणात म्हणजे भुकेपेक्षा जास्त खाणं, ह्या सगळ्या प्रकारामुळे एक तर पोट साफ होत नाही लोकांचं, व्यायामाचा अभाव, यातनं पोट साफ होत नाही किंवा कॉन्स्टिपेशन वाढत वाढत जातं. पेशंट संडासला प्रेशर देतात किंवा जोर करतात आणि ह्यातनं हे आजार निर्माण होतात. खूपदा काय होतं की नुसतं पोट साफ होत नाही म्हणून काहीतरी औषध घेत राहणं पोट साफ व्हायचं, असं साधारणपणे पेशंटकडनं केलं जातं. तर मी प्रेक्षकांना आवर्जून सांगू इच्छितो की आपलं गुदद्वार म्हणजे काही पाईपलाईन नाही आहे की तिथं काहीतरी पाणी भरपूर प्यायलं, काहीतरी औषध घेतलं म्हणजे पाईपलाईन स्वच्छ झाली, असं नाही आहे. आपलं आतडं 5 फूट आहे आणि गुदद्वार 5 सेंटीमीटरपेक्षाही कमी आहे. आपण वर ज्या चुका करतोय त्याचे दुष्परिणाम आपल्याला खाली भोगावे लागतात. तर ज्या ज्या चुका आपल्याकडनं घडत आहेत त्याच्यावर पहिले काम व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमधल्या चुका ज्या आहेत त्या पहिले दुरुस्त केल्या पाहिजेत, त्या शोधल्या पाहिजेत आणि मग दुरुस्त केल्या पाहिजेत, आणि तर हा इलाज कायमचा होईल. नुसतं पोट साफ करणाऱ्या औषधांनी हा विषय संपणार नाही. आता हे जे आजार आहे फिशर, हा म्हणजे स्पेसिफिकली एजला कुठला होतो का म्हणजे सगळ्याच एज ग्रुपला होऊ शकतो? नाही, हे आता हल्ली तर माझ्याकडे गेल्या 5-7 वर्षामध्ये 1 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या मुलापर्यंत असे फिशरचे पेशंट यायला लागलेत. प्रामुख्याने आता आपण एज वाईज जर डिफरन्शिएट करायचं ठरवलं तर जी मुलं आहेत 15 वर्षाच्या आतली, त्यांच्यामध्ये तर असं खूपदा लक्षात येतं की त्यांच्या आहार पद्धतीतच खूप मोठा दोष आहे आणि खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव हीच मोठी कारणं असतात आणि जंक फूड पण एक कारण असू शकतं? हे पण मोठं कारण आहे आणि त्यातनंच हे सगळं उद्भवतं आहे. एज वाईज काही वेळा कसं असतं, 50+ एजमध्ये शरीरामध्ये ड्रायनेस वाढायला लागतो, हार्मोनल चेंजेस होतात, त्यानुसार आतड्यामध्ये पण कोरडेपणा वाढतो. तर यातनं पण हे कॉन्स्टिपेशन किंवा फिशर किंवा या गोष्टी निर्माण होण्याची शक्यता खूप असते. काही वेळा वेगवेगळ्या औषधाचे दुष्परिणाम म्हणूनही हे होतं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अतिप्रमाणात काही वेळा कॅल्शियम घेतलं जातं किंवा आयर्नच्या टॅबलेट काही घेतल्या जातात. आता हे दोन्ही प्रॉडक्ट जे आहेत बाय नेचर नोन माहीत असलेल्या गोष्टी आहेत की ते कॉन्स्टिपेशन क्रिएट करतात. प्रॉपरली त्याचं पचन झालं नाही तर त्यातनं निश्चितपणे कॉन्स्टिपेशन होण्याचे चान्सेस असतात आणि मग संडासला एकदा खडा झाला की तिथे जखमा होतात आणि मग एकात एक गुंतागुंत वाढत जाते. ओके, ओके. आणि हे पुरुषांना आणि महिलांना दोघांना होतं. दोघांनाही होऊ शकतं. आणि हे मूळव्याध पण दोघांना होतं. हो, दोघांनाही होऊ शकतं. काही वेळा स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी हा एक मोठा एपिसोड असू शकतो. बाळाचं जे प्रेशर आहे गर्भावस्थेमध्ये, ते प्रेशर आतड्यावर पडल्याने पण काही स्त्रियांना कॉन्स्टिपेशन होतं आणि त्या काळात समजा कॅल्शियम ॲडिशनली घेतलं जात असेल, रक्तवाढीचे काही औषधं घेतले असेल तर त्यातनंही कॉन्स्टिपेशन सिव्हिअर होतं आणि मग मूळव्याध किंवा फिशर हे दोन्ही आजार उद्भवण्याची शक्यता असते. आता हे फिशर समजा मला झालंय, हे मला कसं ओळखणार की बाबा मला झालंय आणि मला तज्ञ डॉक्टरला दाखवायचंय? एक सोपी काही लक्षणं आहेत. आता काय होतं, परत मी तेच सांगेल की तिथे काही पण वेदना झाली की लोकांना वाटतं मूळव्याधाचं आहे, कारण त्यांना एकच आजार माहिती आहे. असं नसतं. त्या जागी ओरखाडा, शरीरात कुठेही ओरखाडा आला की आपल्याला काय होतं, वेदना होते, आग होते, स्क्रॅच येतो, त्या जागी मल घासून पुढे जातो आणि त्यातनं जो स्क्रॅच येतो, जखम होते, त्या जखमेतनं आग आणि वेदना जास्त प्रमाणात होते. आता आग वेदना झाली की हे टिपिकल आयडेंटिफिकेशनचं लक्षण म्हणू शकतो की आपल्याला फिशरमुळे आहे, तिथे आपल्याला नक्की जखम झालेली आहे. आता नुसती जखम होते असं नाही आहे. तर जेव्हा अशी जखम होते तर ते मेंदूची एक प्रतिक्षिप्त ऑटोमॅटिक रिॲक्शन असते. कुठेही आपल्याला डॅमेज झालं की मेंदू त्या जागेला ओढून धरतो, अशी ऑटोमॅटिक रिॲक्शन असते. तसंच जेव्हा तिथे कट बसतो तेव्हा मेंदू त्या स्पिंक्टरला किंवा त्या गुदद्वाराला, त्या रिंगला ओढून धरतं किंवा टाईट करतं. पेशंटच्या हे लक्षात येत नाही.
जेवढा तो आजार जुना होत जाईल किंवा रिपीटेडली तिथे जखमा होत जातील किंवा संख्या वाढत जाईल जखमांची, त्या प्रमाणात ब्रेन स्वतःचा सॉफ्टवेअरनी त्या जागेचं ॲनालिसिस करतं आणि ती जागा दिवसेंदिवस लहान होत जाते. आता ह्याचं ॲनालिसिस ॲज अ पेशंट जर ज्ञान नसेल त्या विषयाचं, तर पेशंट काय विचार करतो की मी एखादं औषध पोट साफ होण्यासाठी घ्यायचो, ते अर्धा चमचा घ्यायचो, आता मला त्या औषधाची सवय लागली म्हणून मी आता 1 चमचा घ्यायला लागलो. पण त्याचं डायग्नोसिस किंवा योग्य दिशेने तपासणीच न झाल्यामुळे, योग्य डॉक्टरपर्यंत न पोचल्यामुळे त्याच्या हे लक्षातच येत नाही की रिंग लहान झाल्यामुळे आपल्याला पोट साफ होत नाही आहे. आणि जितकं पोट साफ होण्याच्या औषधाचा डोस वाढत जाईल तेवढं आतड्यामधला कोरडेपणा वाढत जातो आणि ते दुष्टचक्रासारखं त्याला जास्तीत जास्त तो डोस घ्यायला लागतो पोट साफ होण्याच्या औषधाचा. तर हे प्रेक्षकांनी आवर्जून लक्षात घ्यावं की त्याचं निदान जर झालं नाही आणि ती रिंग जर लहानच राहिली, त्याची सूज कमी नाही झाली, तर पोट साफ न होणं ही कंप्लेंट सिव्हिअर होत जाते आणि तुम्ही मेंदूला फसवू नाही शकत. जोपर्यंत मेंदू स्वतःचं ॲनालिसिस कंप्लीट करत नाही, तिथलं डॅमेज जोपर्यंत रिकवर होत नाही, तोपर्यंत मेंदू ती जागा टाईट पकडून धरणार. बरोबर आहे. ओके. आता दोन्ही आजारांवरती येऊया आपण. समजा आता मला फिशर झाले आणि मुळव्याध झाले, मी तुमच्याकडे आलोय, तर ह्याची प्रोसेस काय असते? तुम्ही कसं डायग्नोज करता? आत्ता जशी सांगितलं तशी पहिले तर आम्ही एक हिस्ट्री घेतो पेशंटची, की औषधाची काही हिस्ट्री आहे का, किंवा कुठल्या आजाराची हिस्ट्री आहे का, त्याची लाईफस्टाईल काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, अशी सगळी हिस्ट्री घेतो. त्यानंतर आपण गुदभागाचं परीक्षण करतो. तिथे एक विशिष्ट प्रकारचे स्कोप असतात, प्रोक्टोस्कोप आम्ही म्हणतो त्याला. एक नळीसारखं इन्स्ट्रुमेंट असतं, मग ते त्या गुदद्वाराच्या जागेतनं आत टाकून आपण त्याचं परीक्षण करतो. त्याच्यावरनं आपल्याला कळतं की किती फिशरचे जखमा आहेत किंवा मूळव्याधीची स्टेज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये कळू शकतात. आजकाल ॲडव्हान्समध्ये म्हणजे काही कॅमेऱ्यातनं परीक्षण करता येतं आणि ते आपल्याला स्क्रीनवर पण बघता येतं. असे पण काही टेक्नॉलॉजीज आता अवेलेबल आहेत. ओके. ह्याच्यामध्ये असं लॅब वगैरे टेस्टिंग नसते का? नाही. ओके. मग त्या हिशोबाने तुम्ही मेडिकेशन चालू करता. हां, जशी अवस्था असेल पेशंटचे त्यानुसार मग ती औषधं दिली जातात. ओके, ओके. आता ह्याच्यामध्ये गोळ्या खाऊन क्युअर होतं का हे? का ह्याच्यामध्ये पण काही आहे ट्रीटमेंट स्पेशल? आता सामान्यपणे काय होतं की मार्केटमध्ये जर तुम्ही आपण दोन्ही आजारचं वेगवेगळं विश्लेषण करूया. म्हणजे समजा मूळव्याध आहे आणि पहिली आणि दुसरी अवस्था आहे, तर ह्या अवस्थेत नक्कीच औषधाने पेशंट बरा होऊ शकतो. तिसऱ्या अवस्थेची जी मूळव्याध असते ना, त्याच्यामध्ये लाक्षणिक थोडंसं विचार करावा लागतो. जर ब्लिडिंग असेल तर त्या संदर्भातलं औषधं, आयुर्वेदिक औषधं खूप छान आहेत, त्यांनी ब्लिडिंग थांबवता येतं, सूज कमी करता येते. चौथ्या अवस्थेत मात्र खूप शक्यता आहे की त्या पेशंटला औषधाने तात्पुरताच गुण येईल. त्या अवस्थेमध्ये आपण आयुर्वेदिक जी क्षारसूत्र शस्त्रक्रिया आहे ती जनरली रेकमेंड करतो. फिशरच्या बाबतीत ट्रीटमेंट हा भाग अगदीच वेगळा आहे. म्हणजे जास्त करून मार्केटमध्ये जी प्रॉडक्ट्स आहेत ती सिम्टमॅटिक जास्त आहेत. म्हणजे काय, तर एक तुम्हाला उदाहरण देतो मी. समजा दाराच्या बिजागरीला गंज चढला आहे आणि त्याचा आवाज येतोय. आपण काय करतो, ग्रीस लावतो किंवा तेल टाकतो आणि तो आवाज बंद होतो. पण गंज जातो का? गंज नाही जात. तसं खूपदा फिशर या आजाराला मूळव्याध समजून मार्केटमध्ये जी प्रॉडक्ट आहेत त्याची 2 प्रकारचं डिव्हिजन आपण करू शकतो, 2 किंवा 3 प्रकारचं. त्याच्यामध्ये एक प्रॉडक्ट असतं ते म्हणजे मेंदूनी लहान केलेल्या संडासच्या जागेतनं संडास पातळ करून बाहेर काढणे किंवा मल पातळ करून बाहेर काढणे, असा एक पॅटर्न असतो. दुसरं वेदना कमी करणारी औषधं असतात काही वेळा. आणि तिसरं म्हणजे त्या जागेला मऊपणा आणण्यासाठी किंवा थोडंफार हिलिंग होण्यासाठीचे काही क्रीम असतात. असे साधारणपणे प्रॉडक्ट असतात. अनफॉर्च्युनेटली ती जागा लहान झाल्यामुळे जी सिम्टम आहेत त्या सिम्टमवर किंवा लक्षणांवर जास्त काम केलं जातं. जागा जी मेंदूनी ओढून धरली आहे ती जर मोकळी झाली नाही किंवा त्या गुदद्वाराची लवचिकता परत आली नाही तर हा विषय कायमचा संपत नाही. त्यामुळे तुम्ही हे पण ऐकलं असेल की खूपदा पेशंट तक्रार करतो की मला आग वेदना होते पण ती वारंवार मला मधनं त्रास होतो, आहार बदलला की त्रास होतो. त्याच्यामागं हेच मोठं कारण असतं की पेशंट किंवा ते घेत असलेले उपचार हे फक्त लक्षणांवर काम करतात. लहान झालेल्या जागेमुळे किंवा मेंदूने त्या जागेला ओढून धरल्यामुळे
ही लक्षणं निर्माण होत आहेत आणि मेंदूला फसवता येत नाही. तो त्याचं सॉफ्टवेअर वापरतो, तो त्याचा ॲनालिसिस करतो. तिथलं डॅमेज रिकवर झालं तर आणि तरच जागा तो मोकळी करणार आहे. ब्रेन. आता आपल्या क्लिनिकमध्ये आपण अशी काही औषधं देतो की ज्याच्यामध्ये ती जखम बरी होते आणि ती रिंगसुद्धा हळूहळू मोकळी होण्यासाठी मदत होते. जी ॲक्च्युअल सायन्समध्ये येते का परत? आणि हे पेशंटला जाणवतं, जागा मोकळी झालेली पेशंटला समजते, कारण पेशंट रोज तिथे औषध लावत असतो, रोज बोटाने औषध लावतो. मेंदूला किंवा ब्रेनला कम्फर्ट आल्याशिवाय ब्रेन ती जागा मोकळी करत नाही. तर जसं जसं जखम बरी होईल तसं तसं ती जागा मोकळी होते. तर त्यामुळे फिशरच्या 90% केसेसमध्ये औषधांनी उपचार होऊ शकतो. अगदी 10% केसेसमध्ये ज्यांच्यामध्ये त्याला आम्ही वैद्यकीय भाषेत स्पॅझम म्हणतो किंवा ती जागा इतकी टाईट होते की मेंदू त्या जागेला मोकळं करू शकत नाही, त्या केसमध्ये मात्र त्या जागेला भूल देऊन आपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून किंवा आपण ॲनल डायलिटेशन म्हणतो, ती जागा मोकळी करणं मॅन्युअली, असा उपचार करून मग औषध लावावं लागतं तिथे. ओके. आणि ह्याचे टक्के किती? 5 ते 10% पेशंटमध्ये असं करावं लागतं. ओके, ओके. आता ह्याच्यावरती मला हा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जसं म्हटलं मूळव्याधामध्ये 7 सूत्र तुम्ही हे करता, इम्प्लिमेंट करता. तर हे जे मागच्या पॉडकास्टमध्ये आपलं झालं होतं, तसं सेम असतं का की ह्याची वेगळी प्रोसेस आहे? आता मूळव्याध जेव्हा 4th स्टेजला येते, म्हणजे जसं आपण आधी बोललो, पहिल्या 2 स्टेजमध्ये आपण मेडिसिनवरती काम करू शकतो. एक्सटर्नल पाईल्स आणि इंटरनल पाईल्स. इंटरनल पाईल्स जेव्हा चौथ्या अवस्थेत म्हणजे गुदद्वाराच्या बाहेर येऊन अडकून बसतं किंवा बोटाने ढकलायला लागतं, अशी जेव्हा अवस्था येते तेव्हा बाह्य स्वरूपाची मूळव्याध एक्सटर्नल पाईल्स आणि चौथ्या अवस्थेतली इंटरनल पाईल्स, ह्या दोन्हीसाठी आपण क्षारसूत्र उपचार करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण त्या मूळव्याधीच्या मुळाशी तो धागा, औषधी धागा बांधतो आणि मग तो 7 ते 10 दिवसामध्ये तो कोंब गळून पडतो आणि पेशंटची मूळव्याध बरी होऊन जाते. पॉसिबल आहे का हे डायग्राम जे तुम्ही युटिलाइज ह्याच्यामध्ये ते एक्सप्लेन करू शकता ह्याच्यामध्ये? उदाहरणार्थ आपण एक असं म्हणू शकतो की समजा ही आता इथे दिसते, ही सेकंड स्टेजची मूळव्याध आहे. समजा ही अशा स्वरूपात जर बाहेर आलेली असेल, आता ही एक्सटर्नल पाईल्स आहे, तर आपण ह्याच्या मुळाशी ती गाठ बांधतो किंवा हाच कोंब जर इथपर्यंत आला असेल तर 4th स्टेजला आपण ह्याच्या मुळाशी गाठ बांधतो. मग ते आतमध्ये कसं गाठ बांधणार तुम्ही? हा, मग तीच तर ते स्किल आहे किंवा तीच तर स्पेशालिटी आहे की आपण त्या जागेला लोकल ॲनेस्थेशिया देऊन ती जागा पहिले मोठी केली जाते आणि मग ते एक एक कोंब आयडेंटिफाय केले जातात आणि त्याच्या मुळाशी तो धागा बांधला जातो. मग अशी मूळव्याधीची संख्या एखाद्याची 2 असेल, एखाद्याची 4 पण असू शकते. हे 2-4 काय म्हटलं म्हणजे? मूळव्याधीचा नंबर असू शकतो. हे थोडं एक्सप्लेन करा, काय म्हणताय? नाही, आता इथे जसं चित्रात आपण बघितलं त्यात तसं 2 आहेत. तसं एखाद्याला 4 पण मूळव्याध असू शकतात, कोंब असू शकतात. मग जेवढे जास्त तेवढे जास्त पेन असं का जेवढं? असं पण असू शकतं. ओ. कारण शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर त्याला थोडंफार एक 4-5 दिवस वेदना होणार आहेत. क्षारसूत्र जरी केलं तरी त्याला थोडीफार वेदना होणार. काही वेळा पेन किलर घ्यावे लागतात, त्यातनं ते मॅनेज होतं. ओके, ओके. आता फिशरवरती येऊया. तुम्ही म्हटला हे 90% आपण मेडिसिनवरती क्युअर करतो. जे 10% आहे त्याच्यामध्ये किती म्हणजे वेदना होऊ शकतात पेशंटला किंवा त्याची प्रोसेस सांगा त्या ना? मानाने ती फार सोपी प्रक्रिया आहे. आता याच्या आधीची एक स्टेज असते, म्हणजे दोन्ही म्हणजे मूळव्याध किंवा फिशर या दोन्ही आजारांमध्ये शस्त्रक्रिया टाळण्यासाठीची एक आपण उपचार पद्धती डेव्हलप केलेली आहे. पंचकर्मातली, ज्याला बस्ती चिकित्सा म्हणतो आपण. पंचकर्मातला एक बस्ती हा एक उपचार आहे. त्यातलं एक आपण विशिष्ट प्रकारचं ऑइल आपण जसं एनिमा देतात त्या प्रकारे गुदद्वारातून आतमध्ये टाकतो. हे एनिमा काय असतं? एनिमा म्हणजे गुदद्वारातून कुठलं औषध आतमध्ये सोडणं, याला बस्ती म्हणतो आपण. हे बस्ती म्हणजे काय? हे खूप म्हणजे ऐकले नाही मी. याच्यामध्ये आयुर्वेदात पंचकर्मातला एक एक प्रकार म्हणून बस्ती हा उपचार सांगितलेला आहे. याच्यामध्ये गुदद्वाराच्या मधून आपण विशिष्ट प्रकारची औषधं, काढे, तेल, तूप असं आपण आतमध्ये सोडतो आणि त्याचं औषधी उपचार होतो, असं ते स्वरूप आहे. तर मूळव्याध आणि फिशर दोन्हीच्या शस्त्रक्रिया टाळण्याआधी आपण हा उपचार शक्यतो करतो. काही पेशंटमध्ये ती टळण्याची शक्यता असते.
याचं मुख्य कारण असं की आपण जरी शस्त्रक्रिया केली, मग ती आधुनिक शस्त्रक्रिया असेल किंवा आयुर्वेदिक क्षारसूत्र शस्त्रक्रिया असेल, याच्यामध्ये आतड्याचा कोरडेपणा हा शस्त्रक्रियेने घालवता येत नाही किंवा औषधं गोळ्या खाऊन सुद्धा घालवता येत नाही. सो अशा कंडिशनमध्ये आतड्याची सूज कमी करणं किंवा त्या जागेची हिलिंग प्रोसेस फास्ट करणं, ह्याच्यासाठी या बस्ती उपचाराचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणून आपण शस्त्रक्रिया टाळण्यासाठीचा म्हणून आधीचा उपाय अशा स्वरूपात हा बस्ती उपचार करतो आणि बऱ्याच पेशंटला त्याचा चांगला फायदा होतो. ज्यांना एवढं करूनही उपचार होत नाही किंवा लक्षणं तात्पुरतेच फरक पडतो, अशा पेशंटमध्ये आपण फिशर या साठी आपण एक ॲनल डायलेटेशन म्हणजे त्या गुदद्वाराच्या बाजूला इंजेक्शन देऊन तेवढ्यापुरती ती जागा बधीर करतो आपण आणि मग ती जागा मोठी केली जाते. जी खूप टाईट झाली आहे ती मोठी करून नॉर्मल स्टेजला आणली जाते आणि मग आतले जे फिशर किंवा जखमा असतात त्यांना औषध लावलं जातं आणि 5 ते 7 दिवसात पेशंट पूर्ण बरा होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला ॲडमिट वगैरे व्हायला लागतं का? नाही, ह्या प्रक्रिया आपण 1 तासाच्या प्रोसिजर असते ही. 1 ते 2 तास पेशंट ॲडमिट ठेवतो आणि मग पेशंट घरी जाऊ शकतो. पेशंटला जनरली आपण 5 ते 7 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देतो. ओके ओके. ह्याच्यामध्ये मॉडर्न सायन्समध्ये किंवा ॲलोपॅथीमध्ये पण काय आहेत का? ॲलोपॅथीमध्ये पण बरेच ऑप्शन आहेत ट्रीटमेंटचे. हम्म. लेझर आहे किंवा आता बीम नावाचा एक नवीन टेक्नॉलॉजी आहे. बरेच प्रकार आहेत. प्रत्येकाचे प्लस आणि मायनस असे आहेतच. डूज अँड डोज आहेतच. ओके ओके. आपण फक्त आयुर्वेदिक उपचार करतो. मूळव्याध जसं तुम्ही सांगितलं मगाशी, तुम्ही ते धागा बांधता जसं 7 सूत्राची ट्रीटमेंट असते. 7 सूत्राची ट्रीटमेंट ही 4 to 6 वीक्स लागतात ह्याला. मागच्या पॉडकास्टमध्ये जसं बोललो आपण. तर ह्याला किती वेळ लागतो बरं व्हायला? आता भगंदर आणि पायलोनॅडल सायनसची जी ट्रीटमेंटची पद्धती आहे ती आणि मूळव्याधची क्षारसूत्र पद्धती टोटली वेगळी आहे. बरोबर. कारण काय, तर मूळव्याधीच्या मुळाशी आपण तो धागा बांधतोय. बरोबर. तर याच्यामध्ये त्या क्षाराचा इफेक्ट म्हणजे आपण ज्याला केमिकल कॉटरायझेशन म्हणू शकतो आणि एक प्रकारचं प्रेशर, ह्याच्यामुळे तो सुकून जातो. साधारण 4 ते 5 दिवसात हा कोंब सुकतो आणि 8 ते 10 दिवसात तो गळून पडतो. गळून पडल्यानंतर मूळव्याध हा विषय संपतो पेशंटच्या दृष्टीने. त्यामुळे ह्याला काही फॉलोअप किंवा रिपीटेड थ्रेड चेंज असं काहीही करावं लागत नाही. ओके. डे 1 पासून ते तो दोरा पडेपर्यंत पेशंटनी काय काय केलं पाहिजे? जनरली आम्ही पेशंटला रेस्ट घ्यायला सांगतो. मूळव्याधच्या पेशंटला आहाराची पद्धती त्याला सांगतो की काय चुकत असेल तर त्या गोष्टी दुरुस्त करतो. जसं वेदना असेल तर काही वेळा वेदनाशामक गोळ्या देतो. पोट साफ होण्यासाठी सध्या त्या जागेवर दाब वाढू नये अशा स्वरूपाची काही औषधं देतो. सूज कमी करणारी काही औषधं देतो. अशा स्वरूपाचं आपण साधारण मेडिकेशन देतो. ते 10-1 दिवस आपण मेडिकेशन चालू ठेवतो. त्यानंतर ते औषधाची गरज पडत नाही. कारण जागा मोठी झालेली असते तर मेन जे काही पचनक्रियेचं ब्लॉकेज आहे ते गेलेलं असतं आणि तिथं दाब पडत नसल्यामुळं बऱ्याच पेशंटच्या 10 दिवसानंतर पोटही नॅचरली साफ व्हायला लागतं. पण जरूर नाही की मूळव्याधचं ऑपरेशन झालं म्हणजे पोट साफ होईलच. कारण पोट साफ होणं ही मी मग आधी जसं बोललो तसं लाईफस्टाईल आपल्यावरती. पचनक्रियेचा एंड पॉईंट म्हणजे गुदद्वार आहे. त्यामुळे वरच्या भागात ज्या चुका केल्या आहेत आपण त्या दुरुस्त झाल्या तरच पचनक्रिया नीट होईल आणि तरच पोट साफ होईल. नुसतं मूळव्याधीचं ऑपरेशन झालं म्हणजे आता माझे सगळे प्रश्न संपले आणि मी सगळं खायला सुरुवात करेल अशा भ्रमात कोणीच राहायचं नसतं. कारण मग असे पेशंट आम्ही बघतो की आता माझं ऑपरेशन झालं आहे, मग सगळी पथ्य सोडणं आणि अतिशय विस्कळीत लाईफस्टाईल असं सगळं ते सुरू करतात आणि मग त्यातनं प्रॉब्लेम असा होतो की त्यांना कालांतराने 5-10 वर्षांनी परत मूळव्याध होते. सो परतही मूळव्याध होऊ शकते. ओके. मी त्याच्यावरतीच येणार होतो आता. बऱ्याच लोकांचा आता पुढचाही प्रश्न असतो की आता एकदा माझं ऑपरेशन झालं की मला आता आयुष्यभर काय टेन्शन नाही. हा एक प्रश्न असतो. तर आयुर्वेदिक उपचार असो किंवा शस्त्रक्रिया आधुनिक शस्त्रक्रिया असो कुठलीही उपचार पद्धती असो, त्या सर्जनचं किंवा डॉक्टरचं काम काय आहे, तुमची जी जागा अबनॉर्मल आहे ती नॉर्मल करून देणं.
तर तिथे आपण काही याच्या व्यतिरिक्त डॉक्टरचा रोल नसतो. तिथे परत डॅमेज होऊ नये हे सर्वस्वी ते डॅमेज झालंय कशामुळं? तुमच्या लाईफस्टाईलमुळे. सो परत जर तुम्ही ती लाईफस्टाईल चुकीची अंगीकारली आणि ती तशीच चालू ठेवली तर तुम्हाला परत तिथे डॅमेज होणारच आहे. सो शस्त्रक्रिया झाली कुठल्याही प्रकारची, मग तुम्ही कुठला वेनी शस्त्रक्रिया करता हा अजून वेगळा विषय. पण शस्त्रक्रिया झाली म्हणजे मला आयुष्यात कधी होणार नाही का? तर हा प्रश्नच चुकीचा आहे, कारण ती जबाबदारी डॉक्टरची नाही आहे. शस्त्रक्रिया उत्तम करणं आणि आहे ती जागा परत नॉर्मल करून देणं ही निश्चितपणे डॉक्टरची जबाबदारी आहे. पण भविष्यातला जर तुम्ही जर विचाराल 5, 10, 20 वर्षानंतरचं, तर असं काही कुठला डॉक्टर गॅरंटी देऊ शकत नाही, कारण ते सर्वस्वी तुमच्या लाईफस्टाईलवर आहे. आता जर लाईफस्टाईल जर कुणाला सुधारायची असेल तर ॲज अ डॉक्टर, ॲज अ स्पेशलिस्ट तुम्ही काय सांगाल? काय काय म्हणजे आहारामध्ये त्यांनी चेंजेस केले पाहिजे? आता मगाशी जसं मी म्हणलं की गुदद्वार हा खालच्या 5 सेंटीमीटरचा विषय आहे आणि आपल्या आतड्याची लांबी आहे 5 फूट. तर 5 फुटातल्या चुका आपल्याला 5 सेंटीमीटरमध्ये भोगाव्या लागतात. हां, तर याचा अर्थ काय होतो? ह्याच्यात खूप बरेच बारकावे आपण किंवा याचा एक वेगळा एपिसोड होऊ शकतो. इतका मोठा हा गहन विषय आहे. लाईफस्टाईलमध्ये एक थोडक्यात सांगायचं सोप्या झालं तर सोप्या गोष्टी आपण डिस्कस करूया. एक सोपा विचार सांगतो की भूक लागल्याशिवाय खाऊ नये किंवा आवडलं म्हणून जास्त खाऊ नये. अजून एक म्हणजे जेवताना सावकाश चावून खावं, जेवताना मधून मधून पाणी प्यावं. पोट साफ होत नसेल तर आपण व्यायाम करत नसू तर व्यायाम सुरू करावा. आपल्या आहार पद्धतीमध्ये फक्त चिकट पदार्थ खाण्यात येत का तर ते पण टाळावेत. चीज किंवा पनीर, मैदा ह्याचं पर्सेंटेज जर खूप जास्त असेल, पालेभाज्या किंवा इतर गोष्टी आपण हे किती ओकेजनली खाल्लं पाहिजे? हे फारच ऑकेजनली म्हणजे वन्स इन अ वीक एवढंच त्याचं मर्यादा जे ठेवली जिम पाहिजे. करतात ते तर दररोज खातात. मग त्यांना निश्चितपणे कॉन्स्टिपेशन होतं. येतात ना, ते भरपूर पेशंट येतात आमच्याकडे जिम करणारे. 12 अंडी खातात, 100 ग्रॅम चिकन खातात. आणि मग ते कसं आहे, आयुर्वेदामध्ये जाठराग्नी नावाची एक संकल्पना आहे. आपल्या पोटामध्ये जो अग्नी आहे त्या अग्नीच्या प्रकाराला जाठराग्नी म्हणलं आहे. जसं आपण चूल पेटवतो, जसा जसा अग्नी प्रदीप्त होईल तसं तसं सरपण टाकायला पाहिजे. ही एक नॅचरल कन्सेप्ट आहे. तुम्ही जर एकदम चूल पेटली म्हणून सरपणचं पोतं ओतलं त्याच्यावर तर तो धूर निघणार आहे, अग्नी विझणार आहे. तीच संकल्पना समजून घेतली पाहिजे लोकांनी. आणि आपली जशी भूक आहे, पचवण्याची क्षमता आहे, ती ओळखली पाहिजे. किंवा नसेल ओळखता येत तर डॉक्टरकडनं समजून घेतली पाहिजे आणि त्या प्रमाणात पौष्टिक आहार घेतला पाहिजे. हे जर कुणाच्या म्हणजे कन्सेप्टमध्ये असेल की 12 अंडी खाल्ली किंवा 100 ग्रॅम चिकन खाल्लं किंवा 100 ग्रॅम पनीर खाल्लं म्हणजे ते पचणारच आहे, तर हे अतिशय चुकीचं संकल्पना आहे. आपल्या पोटात काही मिक्सर बसवलेला नाही आहे की सगळं दळलं जाईल तिथे आणि सगळं छान होईल. पहिले तर पचन होणं आणि मग पचन झाल्यानंतर त्या अन्नातली ताकद जी एनर्जी आहे ती ॲब्सॉर्ब होणं, ह्या 2 स्टेजमधल्या खूप महत्त्वाच्या पचनक्रियेतल्या गोष्टी आहेत. त्या जर घडल्या नाही तर मलाची निर्मितीसुद्धा नीट होत नाही आणि मग त्यावेळेस पेशंट कॉन्स्टिपेशनकडे जातो. तर काय खावं आणि नाही खावं याहीपेक्षा कसं खावं हा भाग जास्त महत्त्वाचा आहे. किंवा किती खावं? किती खावं, कोणत्या वेळी खावं. समजा एखादा फार पौष्टिक खातोय पण तो रात्री 12-1ला खात असेल तर ते पण चुकीचं आहे. सर, मी असं पण ऐकलंय की लोक आहे ना पोट साफ होण्यासाठी खूप पाणीचा इंटेक करतात. तर हे कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? हा खूप छान प्रश्न आहे. आपण फार वैद्यकीय भाषेत बोलायला नको, आपण एक थोडासा कॉमन सेन्सने विचार करूया की नको असलेले घन आणि द्रव पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी देवाने 2 वेगळे स्वतंत्र मार्ग प्रत्येक प्राण्याला दिलेले आहेत. बरोबर? तर समजा आपण जास्त पाणी प्यायलं तर जास्त पाणी प्यायल्यामुळे जुलाब झालेत, असं किती केसेस तुझ्या पाण्यात आहेत? असं ऐकण्यात तर आहे माझ्या. खूप रेअर आहे ही कंडिशन की जास्त पाणी प्यायलं आणि त्यांनी जुलाब झाले. पण जास्त पाणी प्यायल्यामुळे लघवी जास्त होते, हो, हे हे ऐकलंय मी. कारण ते पाणी फिल्ट्रेशनचं काम, नको असलेल्या लिक्विड फिल्ट्रेशनचं काम किडनी जास्त प्रमाणात करते.
याचा दुसरा अर्थ काय, जास्त पाणी प्यायल्याने पोट साफ होईल अशी काही गॅरंटी नाही. उलट आयुर्वेद काय म्हणतो, जास्त पाणी प्यायल्यामुळे पोटातला जठराग्नी मंद होईल, त्याची पचनक्रिया कमी होईल. जास्त पाणी पिल्याने. हो, पचनक्रिया मंदावेल. त्यामुळं बळच पाणी पिणं किंवा जास्त पाणी पिणं हे रेकमेंडेड नाही आहे आयुर्वेदाकडून. त्यामुळं जास्त पाणी प्यायल्याने पोट साफ होतं हे थोडंसं चुकीचा समज आहे. ते प्रपोर्शनेट असायला पाहिजे. आपल्या आहारामध्ये साधारण 25% पाण्याचा भाग असावा. त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपण असं म्हणूया की रिस्पेक्ट द नॅचरल फिलिंग. म्हणजे काय, तहान लागली की पाणी प्यावं, त्यावेळी मोजत बसू नये, आणि भूक लागली की खावं. हे साधे नियम जर पाळले तर पचनक्रिया पण नॉर्मल होईल. आवडलं म्हणून खात राहिलं किंवा घड्याळात 1 तास झाला म्हणून पाणी पित राहिलो आपण, तर मात्र आपण सिस्टीमला मॅनिप्युलेट करतोय, आणि त्या अशा मॅनिप्युलेशनमुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता जास्त, आणि त्याचा एंड पॉईंट परत कॉन्स्टिपेशनकडे आपण जाणार आणि पुढच्या आजारांना आपण निमंत्रण देणार. फिशर आणि मूळव्याध हे डॉक्टरांना आणि पेशंटला हे कुठले चॅलेंजेस येतात? बऱ्याचदा आपण आधी पण एकदा बोललो की पेशंटच्या दृष्टीने आपल्याला आजाराचं निदान योग्य करून घेणं हा अवेअरनेस असला पाहिजे पेशंटमध्ये. आपण काहीतरी गुदद्वाराच्या भागी वेदना आहे, आग आहे, म्हणजे ती मूळव्याधच आहे असं एक स्वतःचा समज करून जर आपण काही सेल्फ मेडिकेशन करत बसलो तर निश्चितपणे प्रॉब्लेम वाढणार आहे. हे एक पेशंटच्या दृष्टीने चॅलेंजच आहे की कुठल्या डॉक्टरकडे जावं आणि कुठले उपचार घ्यावेत. प्रत्येक उपचार पद्धतीचे प्लस आणि मायनस दोन्ही असतातच. ते नीट समजावून घेऊन उपचार करणं जास्त हितकारक आहे. पर्टिक्युलरली भगंदर किंवा पायलोनायडल सायनसची जी ट्रीटमेंट असते त्यापेक्षा मूळव्याध किंवा फिशरच्या ट्रीटमेंटमध्ये डॉक्टरच्या दृष्टीने काही फार चॅलेंजेस नसतात. आमच्यासाठी ती एक त्या मानाने सोपी प्रक्रिया आहे. तिथे इन्फेक्शनचा विषय फारसा नसतो. भगंदर ह्या आजारामध्ये ऑलरेडी तिथे पस असतो आणि ते स्ट्रक्चरल खूप चॅलेंजेस असतात तिथे. पण तसं तितकं मूळव्याध हा विषयामध्ये किंवा फिशर या विषयामध्ये शस्त्रक्रियेमध्ये पण इतक्या मोठ्या कॉम्प्लिकेशन जनरली होत नाहीत. सर, हे मूळव्याधमध्ये आपण श्वाससूत्र इम्प्लिमेंट करतो किंवा युटिलाइज करतो त्याची ट्रीटमेंट, ते केस टू केस डिपेंड करतं. पण फिशरमध्ये युटिलाइज करतो का आपण ते? हां, आता कसं आहे माहिती आहे का, फिशर म्हणजे जखम आहे हे आपण आधी बघितलं आहे. तर ह्या जखमेमुळे ती जागा आपली टाईट झालेली आहे. तर त्याच्यावर उपचार काय आहे, ती जागा मोकळी करणं. आता ती आम्हाला भूल देऊन मॅन्युअली मोकळी करावी लागते, ज्याला आपण ॲनल डायलेटेशन म्हणतो. ह्याच्यात प्रॅक्टिकली क्षारसूत्र या विषयाचा काहीही संबंध नाही फिशर या आजारामध्ये. पण बऱ्याचदा काय होतं, जिथे हा फिशरचा आजार जुना झालेला आहे त्या भागात गुदद्वाराच्या बाहेरच्या बाजूला एक त्वचा वाढते, ज्याला आपण सेंटिनल टॅग असं म्हणतो. चामखिळीसारखा तो भाग असतो. काहीच्या बाबतीत तो जुना होईल तसा तो मोठा पण होतो काही वेळा. खूपदा जे बोगस डॉक्टर असतात ते तो भाग काढतात, म्हणजे ती त्वचा कापली जाते. तो भाग आपल्याला त्रासदायक असतो का? नाही, तो तसा निर्जीव असतो. त्या फिशरमध्ये इन्फेक्शन झालं तर नक्कीच तो भाग त्रासदायक असतो, त्याला सूज पण येते. पण अदरवाईज तो काही त्रासदायक नसतो. तो चामखिळी इतकीच त्याला किंमत असते जर फिशर बरं झालं तर. पण जे बोगस डॉक्टर असतात ते ट्रीटमेंट काय करतात, तर ते बाहेरच्या स्किन टॅगलाच मूळव्याध आहे असं पेशंटला सांगतात. पेशंटचं अज्ञान असतं आणि मग त्याच्या मुळाशी तो कुठला त्यांच्याकडचा माहीत नाही क्षारसूत्रच असतं की काय असतं. पण माझ्या माहितीनुसार ते क्षारसूत्र नसतं, ते कुठला तरी साधा धागा बांधतात आणि तो धाग्याची ट्रीटमेंट केली असं सांगतात. त्यामुळे लोकांमध्ये असा समज निर्माण झाला आहे की फिशरमध्ये क्षारसूत्र उपयोगी पडतं. प्रॅक्टिकली फिशरचा क्षारसूत्राशी काही संबंध नाही. त्याच्यामध्ये प्राधान्याने ॲनल डायलेटेशन आणि आतल्या बाजूच्या जखमा बऱ्या करण्यासाठी तिथे औषध लावणं ही महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. बाहेरची वाढलेली त्वचा तुम्ही क्षारसूत्र बांधूनही काढू शकता. त्याच्यात आजकाल आधुनिक शास्त्रात भरपूर कॉटरायझेशन करू शकतो. कॉटरी मशीन्स आलेले आहेत, वेगवेगळ्या लेझर आलेले आहेत, त्यांनी पण कट करू शकता. पण फिशरसाठी पर्टिक्युलरली क्षारसूत्राचा उपयोग आहे का, तर उत्तर नाही असं आहे.
हे दोन्ही आजार मूळव्याध आणि फिशर हे अनुवंशिक असतात का? म्हणजे आता मला माझ्या वडिलांना झाले की हे मला पण होऊ शकतात का? अनुवंशिक म्हणजे अनुवंशिकतेने गुदद्वाराची जागा वीक असू शकते. अनुवंशिकतेचा काही पार्ट असू शकतो त्याच्यामध्ये आणि अनुवंशिकतेने असं दिसतं की मूळव्याध होऊ शकते. पण ह्याच्या जोडीला एक खूप महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. तो म्हणजे आपण एकीकडे अनुवंशिकता बघतो, पण दुसरीकडे आपण फॅमिली लाईफस्टाईल किंवा फॅमिलीची आहार पद्धती बघत नाही. म्हणजे उदाहरणार्थ काही फॅमिलीजमध्ये असं असतं की खूप नॉनव्हेज खाण्याची प्रथा असते, खूप तिखट खाण्याची प्रथा असते. तर ह्यातनं तो आजारपण निर्माण झालेला असतो. ह्या विषयाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि तो अनुवंशिक आहे असं ॲझम्पशन केलं जातं. तर हे दोन्ही फॅक्टर असू शकतात. तो अनुवंशिकतेने गुदद्वाराची जागा वीक असल्यामुळे पण मूळव्याध होऊ शकते. पण ॲडिशनली ह्या पण गोष्टीला दुर्लक्ष करून चालणार नाही की फॅमिली ट्रेंड्स, फॅमिली लाईफस्टाईल सेमच आहे. हां, तर त्या लाईफस्टाईल ही पण अनुवंशिक असते. कदाचित चुकीची लाईफस्टाईल ही अनुवंशिकता असू शकते. तेच म्हणजे जे माझे वडील खात पित होते ते मी खातोय त्याच्यामुळं पण होऊ शकतं. हां, तर ह्या मुद्द्याकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. ओके ओके. आणि हे जे उपचार करताना हे जे डायग्नोस करताना नाडी परीक्षा पण युटिलाइज होती का ह्याच्यामध्ये? नाडी परीक्षेवरनं आपण काय करू शकतो? एखाद्याची प्रकृती समजून घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं दोषांचं प्राधान्य आहे हे समजून घेऊ शकतो. पण नाडी परीक्षेतनं आपण किती मूळव्याधीचे कोंब आहेत हे नाही समजू शकत. किंवा फिशरच्या जखमांचा नंबर काय आहे, डेप्थ काय आहे, ह्या गोष्टी नाही समजू शकत. त्याला प्रत्यक्ष परीक्षणच करायला पाहिजे. नाडी परीक्षेतनं कोंबांची संख्या म्हणजे ते एक्सटर्नल पाईल्स आहेत का इंटरनल पाईल्स आहेत, त्याची स्टेज काय आहे, ह्या गोष्टी नाडी परीक्षेतनं नाही कळत. व्यक्तीची प्रकृती परीक्षणात खूप चांगला उपयोग होतो, उपचारात त्याचा उपयोग करता येऊ शकतो, पण मूळव्याधीची संख्या मात्र नाडी परीक्षेतनं नाही समजू शकत. फिशर आणि मूळव्याध हे जे दोन आजार आहेत, या दोन आजार समजा क्रिटिकलमध्ये काही झाले की मग ते किंवा असं पण समजू शकतो की आपण ते लवकरात लवकर आपण बरे नाही केले किंवा लवकरात लवकर आपण ते डायग्नोज नाही केले, तर ह्याच्यावरती अजून काय मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो का? आता अशा रेअर केसेस आपण बघतो आजकाल की मूळव्याधीचा उपचार न केल्यामुळे काही केसेसमध्ये आपल्याला कॅन्सर झालेला लक्षात येतो. अशा केसेस आपल्याला दिसतात. याच्या जोडीलाच जर फिशरचं म्हणशील तर फिशर हा विषय जर योग्य वेळी ट्रीट केला नाही आणि दुर्दैवाने त्या जागेत इन्फेक्शन झालं तर यातनं भगंदर या आजाराची निर्मिती होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या दोन्हीचं योग्य वेळी उपचार करणं गरजेचं आहे. धन्यवाद सर, तुम्ही इथे तुमचा किमती वेळ दिला आणि तो पण दुसऱ्या पार्टसाठी पण तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला, त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही जाता जाता आमच्या ऑडियन्सला काय मेसेज द्याल? प्रेक्षकांना मी हेच सांगेन की गुदद्वाराच्या भागात कोणत्याही स्वरूपाची वेदना असेल, रक्तस्राव असेल तर मनाने ठरवू नका की ती मूळव्याधच आहे आणि फक्त लक्षणांसाठी काहीतरी मनानेच उपचार करू नका. योग्य निदान करून घ्या आणि आपण जे उपचार करतोय ते योग्य दिशेला आहेत का याचं तुम्ही सुद्धा वेळोवेळी ॲनालिसिस करा. लाईफस्टाईल जर चुकत असेल ती सुधारवा, तरच तुम्ही या आजारातनं कायमस्वरूपी मुक्त होऊ शकता. अगदीच अगदीच. तर मित्रांनो, हा होता आजचा हा पॉडकास्ट. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचे जे काही क्वेरीज असतील ते पण कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. पॉडकास्ट जर आवडला असेल तेही कळवा आणि हा पॉडकास्ट लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.